पौलाचे तिमोथेयाला पहिले पत्र अध्याय 4 वचन 7 आणि 8 मी वाचतो, सर्वांनी लक्ष द्या. अनीतीच्या व आयाबायांच्या कहाण्यांपासून दूर राहा आणि सुभक्तीविषयी कसरत कर, कारण शारीरिक कसरत थोडक्या बाबतीत उपयोगी आहे, सुभक्ती तर सर्व बाबतीत उपयोगी आहे. तिला आत्ताच्या व पुढच्याही जीवनाचे अभिवचन मिळाले आहे. हालेलुया, 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 हालेलुया. प्रेषित पौल तिमोथेयाला लिहिलेल्या वैयक्तिक पत्रामध्ये एका गोष्टीविषयीचा उलगडा सांगत आहे. प्रेषित पौल हा देवाचा झंझावाती कार्य करणारा शिष्य, ज्यांनी वाऱ्याच्या वेगाने या पृथ्वीवरती देवाचं कार्य केलं, देवाचं काम केलं, सुवार्ता पसरवली आणि त्याच्याद्वारे कित्येकांना आत्म्यामध्ये जन्म मिळाला, म्हणजे त्यांना येशू मिळाला आणि येशू मिळाल्यामुळे कित्येकांची जीवनं बदलली, साक्षी घडल्या आणि सार्वकालिक जीवनासाठी ते पात्र झाले. आणि हे कार्य करत असताना प्रेषित पौल नगरोनगरी गावोगावी देशोदेशी फिरायचा आणि मग त्याच्याद्वारे लोक ख्रिस्ताचा म्हणजे येशूचा अनुभव घ्यायचे आणि मग ते त्याच्या मागे मागे जायचे. मग तिकडे मंडळी स्थापन केली जायची, मग त्या मंडळीवरती तो वडील वर्ग नेमायचा आणि मग तो पुढच्या प्रवासासाठी तो पुढे जायचा. हा त्याचा नित्यक्रम होता, ह्या त्याच्या सेवा कार्याचा एक भाग होता. आणि मग ह्या सेवा कार्याच्या काळामध्ये त्यांनी कित्येकांना ख्रिस्तामध्ये जन्म दिला, कित्येकांना त्यांनी येशू दिला, कित्येकांना त्यांनी सुवार्ता सांगितली. अगदी जसं जमेल त्या स्तरावरती जाऊन पण पाप न करता त्यांनी सुवार्ता सांगितली. देवाच्या इच्छेमध्ये आणि देवाच्या वचनांमध्ये राहून त्यांनी देवाची सुवार्ता आणि देवाचं काम जे देवाने त्याला सोपवलेलं, जे तुम्हाला आणि मला सुद्धा सोपवलेलं आहे, ते त्यांनी अगदी चोख पूर्ण केलं. हे करत असताना बऱ्याचशा लोकांना त्यांनी येशू दिल्यामुळे तो बऱ्याचशा लोकांचा आत्मिक पिता झाला होता. ख्रिस्तामध्ये तो त्यांचा वडील असा झाला होता. आणि ह्या सर्व लोकांमध्ये हा तिमोथेय नावाचा जो माणूस आहे, ह्याला सुद्धा पौलाच्याद्वारे सुवार्ता कळाली आणि त्यांनी ती सुवार्ता स्वीकारली आणि येशूला त्यांनी प्रभू आणि तारणारा म्हणून स्वीकारलं आणि विश्वासाचा प्रवास त्याने सुरू केला. आणि ह्या प्रवासामध्ये असताना तो पौलाच्या नेहमी संपर्कात असायचा आणि पौलाला हे दिसून आलं होतं की हा जो तिमोथेय आहे तो इतर लोकांपेक्षा काहीतरी वेगळा आहे, कारण हा लगेच प्रतिसाद देणारा आहे, हा लगेच विश्वास ठेवणारा आहे. ह्याची स्वर्गाच्या दिशेने किंवा परमेश्वराच्या राज्यासंबंधी चांगली धाव आहे. जे मी इन्स्ट्रक्शन्स देतो, जे मी त्याचं नेतृत्व करतो किंवा जे मी त्याला मार्गदर्शन करतो किंवा जे मी त्याला सल्ला देतो किंवा जे मी त्याच्यावरती कामगिरी सोपवतो, त्या सगळ्यांमध्ये हा एकदम अव्वल दर्जाचा आहे. एवढ्या लोकांना मी सुवार्ता सांगितली आहे, एवढी लोक माझ्याद्वारे ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवायला लागली, परंतु त्या सगळ्यांमध्ये जर माझ्या जवळचा आणि माझ्यासारखीच समानवृत्ती बाळगणारा जर कोण असेल तर तो तिमोथेय आहे. आणि म्हणून त्याने तिमोथेयाला विशेष अशी पत्र लिहिलेली आहेत जी बायबलमध्ये आपण वाचतो. पौलाचं आणि तिमोथेयाचं आत्मिक नातं होतं. तिमोथेय हा पौलाचा आत्मिक मुलगा होता आणि पौल हा तिमोथेयाचा आत्मिक पिता होता. आणि म्हणून पौलाला असं वाटत होतं की ह्याच्यावरची मेहनत वाया जाऊ नये, हा चांगला धाव धावतोय, चांगला विश्वासणारा आहे, आपला विश्वास आणि आपली धाव संपवायच्या प्रयत्नात आहे. तो जे काम सोपवले ते पण अगदी चोख पूर्ण करतोय, सगळं काही व्यवस्थित आहे. हा बहकला नाही पाहिजे, ह्याचं पतन नाही झालं पाहिजे, हा मागे फिरला नाही पाहिजे, उलट पक्षी हा अधिक वाढला पाहिजे, मी करतो त्यापेक्षा अधिक याने काम केलं पाहिजे. आणि म्हणून खबरदारी म्हणून एक चांगला पिता म्हणून त्याने तिमोथेयाला काही सल्ले दिले आणि ते सल्ले बायबलमध्ये लिहिलेले आहेत त्याच्या पत्रांमध्ये. आणि त्याच्यातला एक सल्ला जो आज आपण वाचला
की पौल त्याला सांगतोय की बघ, विश्वासाच्या प्रवासात असताना आयाबायांच्या कहाण्यांपासून दूर राहा. बरोबर, आयाबाईंच्या कहाण्यांपासून हा जवळचा विषय आहे सगळ्यांच्या. मग ते फक्त लेडीजलाच नाही, जेंट्सला पण कधी कधी सवय असते. इकडचं तिकडचं आलाना फालाना ढिमकाना सगळ्या गोष्टी माहिती काढायची सवय असते. बरोबर, मदत करायचा काय पत्त्या नसतो, पण आपली कानांची खाज जिरावी तेवढाच आपला टाईमपास होतो आहे. तेवढाच आपला, अरे ते काय सांगत होता तू, त्या बाजूच्या गल्लीमध्ये त्या अमक्याच्या घरामध्ये तमक्याच्या बाजूला काहीतरी झालं होतं, अरे हां 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 हां, त्यांनी बायकोला मारला, घराबाहेर काढला. आता तुम्ही जर खरंच काहीतरी मदत करणारे असाल आणि तुम्ही ऐकलं तर चांगलं आहे, पण तुम्हाला मदत बिदत काय नाही, बस आपलं टाईम नाही जात आहे, काय झालं रे तिच्या घरात काय झालं, मग तो काय फायद्याचं नाही आहे. म्हणून प्रेषित पौल पहिलाच त्यांनी सल्ला दिला, बघ आयाबायांच्या कहाण्यांपासून दूर राहा, सुभक्तीविषयी कसरत कर. शारीरिक कसरत थोडक्या बाबतीत उपयोगी आहे, परंतु सुभक्ती तर सर्व बाबतीत उपयोगी आहे, कारण तिला आत्ताच्या व पुढच्याही जीवनाचे अभिवचन मिळाले आहे. हे बायबलमध्ये लिहिलेलं आहे, याचा अर्थ ते केवळ तिमोथेयासाठी नव्हे, ते तुमच्या आणि माझ्यासाठी पण तेवढंच महत्त्वाचं आहे जेवढं तिमोथेयासाठी महत्त्वाचं होतं. प्रेषित पौलाने हा सल्ला त्याला का दिला, कारण प्रेषित पौलाला दिसत होतं की तिमोथेय चांगला विश्वासणार आहे. तिमोथेयाच्या हृदयामध्ये देवाविषयी चांगली आस्था आहे, देवाविषयीचं प्रेम आहे. हे प्रेम कमी होता कामा नये, ही आस्था कमी होता कामा नये, हा विश्वास कमी होता कामा नये. जर विश्वास कमी झाला, आस्था कमी झाली, प्रेम कमी झालं, तर तुम्ही वेटिंग लिस्टला जाणार, डायरेक्ट वेटिंग लिस्ट. स्वर्गात जाणार की नाही जाणार ह्याच्यावरती पण शंका आहे मोठी. परंतु जर प्रेम तसंच आहे, विश्वास तुम्ही राखलाय, धाव संपवली आहे, तर येशूचं रक्त तुम्हाला थेट स्वर्गाच्या राज्यापर्यंत घेऊन जायला समर्थ आहे. आणि म्हणून त्याने सल्ला दिला की शारीरिक कसरत, आयाबायांच्या कहाण्यांपासून दूर राहा आणि सुभक्तीविषयी कसरत कर. आणि शारीरिक कसरत थोडक्या बाबतीत उपयोगी आहे. दोन पद्धतीच्या कसरतीविषयी प्रेषित पौलाने अवघ्या जगासमोर सांगितलं. या जगात दोन पद्धतीची कसरत असते. कसरत म्हणजे व्यायाम, जिममध्ये जाणारे असतील लोक त्यांना चांगलं समजेल. व्यायाम, कसरत, वळण, प्रशिक्षण, ट्रेनिंग, तुम्ही काही तर तुम्हाला जसं जमेल तसं तो शब्द लावून द्या, पण इकडे लिहिलेला आहे कसरत, व्यायाम. एक शारीरिक कसरत म्हणजे शारीरिक व्यायामाविषयी सुद्धा बोलतोय तो, आणि सुभक्तीविषयी कसरत म्हणजे आत्मिक व्यायामाविषयी सुद्धा बोलतोय तो. दोन पद्धतीचे व्यायाम आहेत. शारीरिक कसरत करण्यासाठी जागोजागी जिम आहेत, त्याचे वेगवेगळे पैसे आहेत. आत्मिक कसरत करण्यासाठी पण जिम आहे. आता तुम्ही कुठे आलेला आहे, जिममध्ये आलेला आहे. बरोबर, तुम्ही काय करताय, कसरत करताय. देवाने वचनं शिकवली, देवाने ज्ञान दिलं, देवाने त्याचं प्रेम दाखवलं, देवाने त्याचं प्रेम अनुभवायला दिलं. ते प्रेम इथून वाटलं जातं, ती वचनं इथून सांगितली जातात, आणि मग ही एक पद्धतीची आत्मिक कसरत झाली. प्रेषित पौल सांगतोय शारीरिक कसरत थोडक्या बाबतीत उपयोगी आहे, परंतु आत्मिक कसरत सर्व बाबतीत उपयोगी आहे. खरं आहे ते. शारीरिक कसरत म्हणजे शारीरिक मेहनत जी घेणार, शारीरिक व्यायाम जो करणार, त्याने तुमच्या शरीराला फायदा होईल, त्याने तुमच्या शरीराचा लाभ होईल, परंतु आत्म्याचा काही लाभ होणार नाही. परंतु जर तुम्ही आत्मिक व्यायाम कराल, आत्मिक कसरत कराल, तर तुमच्या शरीराला पण फायद्याचं आहे आणि तुमच्या आत्म्याला पण फायद्याचं आहे. किती मोठं समीकरण त्यांनी सांगितलं. म्हणजे शारीरिक कसरत थोडक्या बाबतीत उपयोगी आहे, थोड्याफार प्रमाणात त्याचा वापर होणार, आणि मग आपल्याला ते शिकायला पाहिजे काय आहे ते. जिकडे कसरतीचा भाग येतो, व्यायामाचा भाग येतो, किंवा जे लोक जिममध्ये गेलेले आहेत, तालमीमध्ये गेलेले आहेत, पहिली तालमी असायची, जे तालमीत गेलेले आहेत, जिममध्ये गेलेले आहेत, आणि माझं आजचं वचन त्याला जास्त कळणार जो वजन कमी करण्याच्या बेतात आहे. ध्यानात घ्या, लगेच त्याला कळणार. बरोबर, जे स्थूल असतात. परंतु तुम्हाला माहिती आहे हे वचनाला किती मोठा अर्थ आहे. जेव्हा शारीरिक कसरतीविषयी जेव्हा गोष्ट सांगितली जाते, तेव्हा त्या कसरतीबरोबर जिकडे कसरत येते, जिकडे व्यायाम येतो, जिकडे मेहनत येते, त्याच्याबरोबर पथ्यसुद्धा पाळावी लागतात. त्याला इंग्लिशमध्ये डाएट बोलतात. बरेच लोक डाएट फॉलो करायला फार हुशार, तरबेज, पण ते सगळ्यांनाच नाही जमत. कसरत करायची असेल ना तर करतील कसरत, परंतु पथ्य पाळायची म्हटली, डाएट फॉलो करायचं म्हटला की डोक्यावरती आठ्या येतात. आठ्या, हे बाबा आपल्याच्यानी कसं जमणार. कोणीतरी वजन वाढलं असेल आणि मग तो म्हणेल की मला पण वजन कमी करायचं आहे, काय करायचं आहे, 1 तास वॉकिंग करायची आहे. हां करणार मी, 1 तासच वॉकिंग करायचे ना, करणार मी. आणि मग 15 मिनटं शिवड्या घ्या, हां मग ते पण करणार मी. आणि सकाळची चाय सोडायची आहे. चाय सोडायची म्हणजे बापरे, केवढं मोठं समीकरण सांगितलं आहे. कसरत करायला करतील, पण पथ्य, मग तुला चाय सोडावी लागेल, मग तुला चिकन मटण पण सोडायला लागेल.
त्याच्याशिवाय थोडं तरी पाहिजे, काय बोलतात ना आमच्या कोकणी भाषेमध्ये, तोंडी लावायला तरी पाहिजे, बरोबर. आणि हे पण सोडायचं, पथ्य पाळायचं म्हटलं की 0. पण तुम्हाला माहिती आहे, जर तुम्ही कसरतीमध्ये आहात आणि पथ्य तुमच्याकडे नसेल तर तुमच्या कसरतीला आणि व्यायामाला काही व्हॅल्यू राहत नाही. ध्यानात घ्या, कसरत करताय तर तुम्हाला डाएट फॉलो करणं भागच आहे. त्याशिवाय त्याशिवाय तुमच्या कसरतीला व्हॅल्यू नाही राहणार. तुम्ही ती जेवढी जे लोक जिममध्ये गेलेले आहेत त्यांना हेच गोष्ट चांगली माहिती आहे की 60 ते 70% डाएट फॉलो करावा लागतो आणि 30 ते 40% फक्त कसरत करावी लागते. मग कसरत करायला सगळे लोक पुढे असतात, परंतु जेव्हा पथ्य पाळायची वेळ येते तेव्हा कोण पुढे नसतं. तेव्हा त्या म्हणजे अंगलट येतं. कोण म्हटलं चाय सोडायचे, हां सोडतो मी चाय, 1-2 दिवस, आठवडाभर, आणि त्याच्यानंतर मग रोज तो गॅसवरनं त्या चायचा एकदम सुगंध नाकापर्यंत गेला की मग पहिली चाय दे. कंट्रोल नाही राहत आहे. कसरत आहे, धावतोय जो, रोज आपला घाम गाळतोय तो, आणि रोज हे करतोय, रोज मेहनत घेतोय, परंतु त्या डाएट फॉलो नसेल, तुम्ही जर पथ्य पाळणारे नसाल तर तुमच्या व्यायामाला काय अर्थ राहणार नाही, तुमच्या मेहनतीला काही अर्थ राहणार नाही. तुम्हाला ते सुद्धा पाहिजे. मेहनत आहे, कसरत आहे तर डाएट फॉलो करावाच लागणार, त्याशिवाय ते होणार नाही. ते आपल्याला फार समजायला पाहिजे. मी जेव्हा न्यूट्रिशन सेंटरमध्ये कामाला होतो तिकडे हेच कामं होती. ते वजन वाढवा, वजन घटवा, ते एका कंपनीचे ते प्रोडक्ट असायचे, आणि मग त्या प्रोडक्टवरती मग चेकअप करून त्यांना फूड सप्लिमेंट किंवा गोळ्या बिळ्या अमकं तमकं जे काय असेल ते मी त्यांना सांगायचो. आणि मग एक माणूस आला, एक बंधू आला, तो मला म्हणाला की मी तुमच्या एवढा पहिला कडका होतो. त्यावेळेला मी फार कडका होतो, एवढा कडका होतो. मला वाटतं 9वी-10वीत मी असताना मी एखाद्या दुकानामध्ये पॅन्ट घ्यायला गेलो असेल तर तो कमरेचं माप घेतला की बोलायचं लहान मुलाचं दुकान तिकडे आहे. हाय मी 9वी-10वीत आणि मला सांगतोय लहान मुलांचं दुकान तिकडे आहे. एवढा मी कडका होतो. आता माझ्याकडे जाऊ नका, आता माझी बॉडी हटणार नाही, कारण माझी बॉडी पावडर बॉडी नाही आहे. पावडर बॉडी तुम्हाला जिमवाल्यांना चांगलं कळेल. पावडर बंद, बॉडी उतरणार, आपली हटणार नाही, कारण आपली थेट देवाकडून आलेली आहे, मजबूत आहे. आणि मग त्याला सांगितलं की बघा तुमचं चेकअप झालेलं आहे, मग हे घ्या ते घ्या, हे पथ्य पाळा ते पथ्य पाळा, 1 आठवड्यानंतर या 5 किलो तुमचं वजन कमी होईल. हा भाऊ गेला, प्रोडक्ट सगळे घेतले, आणि फार महाग प्रोडक्ट असायचे ते. आणि मग 1 आठवड्यानंतर आलं, त्या समजा त्याचं वजन पहिलं 90 किलो असेल, मी चेकअप केलं तेव्हा सांगितलं आठवड्याभरात 5 किलो कमी होईल. हा भाऊ आला, याचं वजन केलं 105 किलो. तुम्ही प्रोडक्ट घेत होते, हां, सप्लिमेंट घेत होते, हां, गोळ्या खात होते, हां, आणि पथ्य काय खात होते, जेवणात काय खात, हे सकाळी 6-7 चपात्या आणि बायको डबा बनवून द्यायची, आणि मग ते पण मी खायचो. नंतरला मग तिकडेच कॅन्टीन असायचं, मग मित्र पण बोलायचे जरा खा रे म्हणून ते पण खायचो. नाराज कसं करणार. आणि मग संध्याकाळी आल्यानंतर मग मला काही चिकन मटन लागतंच. मग कुठनं वजन कमी होणार. शारीरिक कसरतीचा तुमचा फायदा तो काय, 1 तास घाम गाळलात, 2 तास घाम गाळलात, आणि नंतर येऊन तुम्ही 10-12 गुलाबजाम आपण ढकलले आतमध्ये, काय फायद्याचे नाही आहे. याचा अर्थ जिकडे कसरत आहे तिकडे तुम्हाला पथ्यसुद्धा पाळावी लागतात. पथ्य नसेल तर तुमच्या मेहनतीला अर्थ नाही राहणार. आणि म्हणूनच इकडे प्रेषित पाऊल सांगतोय शारीरिक कसरत थोडक्या बाबतीत उपयोगी आहे. काही लोकांना सकाळी सकाळी चालायची सवय आहे तर ती सोडून द्यायची का नाही, चांगली सवय आहे ती. काही लोकांना रात्री जेवल्यानंतर चालायची सवय आहे तर सोडून द्यायची की नाही, चांगली सवय आहे ती. परंतु हे सगळ्या गोष्टी शरीराच्या बाबतीत मर्यादित आहेत. परंतु जेव्हा तुम्ही आत्मिक कसरत करता, आत्म्याचा व्यायाम करता, आणि आत्म्याचा आता व्यायाम म्हटलं की पथ्य आलं, आत्म्यामध्ये पण आत्मिक जगतामध्ये पण आत्मिक कसरतीला आत्मिक डाएट फॉलो करावा लागतो. जेव्हा मी त्या न्यूट्रिशन सेंटरमध्ये कामाला होतो, एक तरुण मुलगी होती आणि चांगली त्या एका कंपनीमध्ये अकाउंटंटचं काम करायची. लग्न जमतच नव्हतं का, तर तिचं शरीरयष्टी फार कमजोर होती. ती कोणी बघेल तर तिला म्हणेल की तू आजारी आहेस, तुला बिमारी झालेली आहे असं. आणि म्हणून तिला किती स्थळं आली तिची नोकरी बघून, परंतु तिला बघितल्यानंतर स्थळं नाकारायची तिला. ही एकदा तिकडे आली तेव्हा आपण आशीर्वादमध्ये होतो. आली आणि पैसा तर तिच्याकडे भरपूर होता. 1 आठवडा, 2 आठवडा, 1 महिना, 2 महिना तिने ते ट्रीटमेंट घेतली, पण फरक काही पडला नाही. तर मी तिला असंच विचारलेलं की कशासाठी, म्हणून तुम्ही वजन वाढवताय, हलकं आहे तिथपर्यंत ठीक आहे आपण. ती बोलते नाही, असं समस्या अशी आहे की लग्न होत नाही आहे. मग सांगितलं चला भुईगावला, आपल्या ब्रदर होते तेव्हा. मग तिला घेऊन गेलो. रविवारचा दिवस होता. पहिला रविवार भरला, दुसरा रविवार भरला, तिसऱ्या रविवारी आईला घेऊन आली, चौथा रविवार भरला, आणि 5व्या रविवारी सुरत जो आपला गुजरातचा सुरत आहे, त्या सुरतच्या एका हिरे व्यापाऱ्यांनी तिला लग्नाची मागणी टाकली आणि तिचं लग्न झालं. एवढी मोठी साक्ष घडली. शारीरिक कसरत थोडक्या बाबतीत उपयोगी आहे, परंतु आत्मिक कसरत ती सगळ्या बाबतीत उपयोगी आहे. तिचं ते लग्न पण झालं आणि तिला येशू पण मिळाला. फायदा दोन्हीकडे आहे.
शारीरिक कसरतीमध्ये आत्म्याचा फायदा होत नाही, ते तेवढ्यापुरतीचं ठीक आहे, परंतु त्याच्यामध्ये पण काही गणित आहेत. पण आपण आत्म्याचं शिकतोय. प्रेषित पौल म्हणतोय शारीरिक कसरत थोडक्या बाबतीत उपयोगी आहे, परंतु आत्मिक कसरत सर्व बाबतीत उपयोगी आहे. असंच आहे, पथ्य म्हटलं ना त्या आत्म्याचं असू दे नाही तर शरीराचं, पटकन मानायला कोण तयार नाही होत. म्हणून येशू ख्रिस्ताने चांगलं उदाहरण दिलेलं, फार सुंदर उदाहरण, ते मी तुम्हाला सांगतो. येशू ख्रिस्त म्हणाला की एकदा मंदिरामध्ये एक माणूस प्रार्थना करायला गेला. हा होता फरुशी. हा गेला परमेश्वरासमोर आणि परमेश्वराला म्हणतो, प्रभू मी लालची नाही, अधर्मी नाही, व्याभिचारी नाही, अमका नाही, तमका नाही, तुला धन्यवाद. आणि मी आठवड्यातून 2दा उपवास करतो, प्रत्येक कमाईचा दशांश तुला देतो. ही त्याची प्रार्थना होती. परंतु त्याच्या प्रार्थनेला उत्तर नाही आलं. तुम्हाला माहिती आहे, हा एक चांगला आत्मिक कसरत करणारा माणूस होता. स्वतःला पापापासून राखण्यासाठी सुद्धा आत्मिक कसरत लागते. एखादा माणूस व्यसनामध्ये असेल, त्याचं व्यसन सुटलं, परमेश्वराने त्याचं व्यसनातून बाहेर काढलं, काही काळ गेला आणि त्याच्यानंतर सैतानाने त्याच्या जीवनात जाळं फेकलं आणि परत ते व्यसन करण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली त्याच्यामध्ये, तर मग तो काय करतो ते महत्त्वाचं आहे. तो सैतान त्याला सांगतो, एकदा घे, एवढी वर्ष गेली, एकदा घे, तुझ्या मित्राचीच पार्टी आहे, एकदा घे, तुझ्या भावाचंच लग्न आहे, एकदा घे आणि उद्या जाऊन काय क्षमा मागायचीच आहे. मग हा काय करतो, नाही मी नाही घेणार. ते आतमध्ये झगडा चालू असतो. सैतान म्हणतो घे, हा म्हणतो नाही घ्यायचं आहे. सैतान म्हणतो घे, हा म्हणतो नाही घ्यायचं आहे. हे काय झालं, कसरत झाली, व्यायाम झाला. आणि समजा त्यांनी ते व्यसन केलं नाही, चांगली गोष्ट आहे, ते देवाच्या राज्यामध्ये त्यांनी चांगली कसरत केली. एखाद्या माणसाला विश्वासणारा असेल, भांडण झालं, शेजाऱ्याशी भांडण झालं, वाटेत चालताना भांडण झालं, तो शिव्या देतोय समोरचा माणूस, आणि हा विश्वासणारा, ह्याची जीभ अशी फडफडते आतमध्ये, काय करू मी, बोलू काय, आणि 4 शिव्या दिल्या, मी एक तरी देऊ काय, माझा दबदबा झाला पाहिजे. झगडा चालू आहे, बोलू नकोस, वीट उचलू नकोस, शिव्या देऊ नकोस. आतमध्ये झगडा चालू आहे, पण तो देवाच्या वचनांवरती ठाम, त्यांनी शिव्या दिल्या नाहीत. म्हणजे कशी चांगली कसरत केली. चोरी करायची जर त्याच्याकडे संधी आली, कोण माझ्याकडे बघत नाही आहे, मी ऑफिसमधला चांगला नावाजलेला एम्प्लॉई आहे, चांगला नावाजलेला सहकारी आहे, आणि मी जर ह्याच्यातली पेन उचलला, मी जर ही भागातली कॅल्सी उचलली, मला कोण तपासणार नाही, टाकतो, माझ्या मुलाला पण होऊन जाईल, काहीतरी करत बसेल. म्हणतो घेऊ की नको, त्याच्यामध्ये झगडा चालू आहे. म्हणजे याचा अर्थ आत्मिक कसरत चांगली आहे. मग ह्या पुरुषाने काय केली, आत्मिक कसरत चांगली केली. तो म्हणतो मी व्याभिचारी नाही. त्याला व्याभिचाराचे किती प्रसंग आले असतील, परंतु त्या प्रसंगामध्ये तो पडला नाही. अधर्माचे किती आले असतील, लालचपणाचे किती आले असतील, त्यांनी स्वतःचा विश्वास कमी होऊ दिला नाही. आत्मिक कसरत त्यांनी चांगली केली. नंबर 2, तो काय म्हणाला, मी आठवड्यातून 2दा उपवास करतो. उपवास करणं म्हणजे खाऊची गोष्ट नाही आहे ती, ते सगळ्यांनाच जमत नाही. उपवास करण्यासाठी पण तेवढी डेअरिंग लागते, पवित्र आत्म्याची कृपा लागते, आणि तुमचं देवावरती एवढं मोठं प्रेम लागतं. ते प्रेम तुम्हाला उपवास प्रार्थनेत टिकून ठेवतं. आणि हा म्हणतो मी आठवड्यातून 2दा उपवास करतो. इकडे 1 दिवस उपवास करायचं मुसीबत, आणि ज्या दिवशी आदल्या रात्री तुम्ही ठरवाल, उद्या उपवास करणार, उद्या मी उपवास धरणार, प्रभू उद्या मी उपवास धरणार, आणि मग उद्या आला, आणि त्याच दिवशी बायको काहीतरी एकदम खमंग काहीतरी तळून, साबुदाण्याचे वडे, आणि मग चलबिचल चालू झाला. काय करू, उपवास धरू की नको धरू, खाऊ की नको खाऊ, 12पर्यंत धरू काय, चालू असतं ते, कोण मुकलेलं नाही, सगळे शरीरातच असतात. खाऊ की नको खाऊ, प्रभू सगळं काही जाणतो. हालेलुया. हा आधी एवढा आत्म्यामध्ये एवढा तापलेला होता, सकाळी साबुदाणे वडे बघितले, काम ओके. शेजारची काहीतरी नवीन म्हणून हेरशी काय पडलेलं नसतं शेजाऱ्याने, नेमकं उपवास प्रार्थने दिवशी काहीतरी चांगलं खमंग चांगलं चुंगलं बनवून आणून देणार. तुम्ही विचार करणार, काय करू. बायकोला म्हणा, एक काम कर, झाकून ठेव, 12 नंतर बघतो. पण असं त्यांनी, बायबल म्हणतं त्यांनी 2दा उपवास, आठवड्यातून 2दा उपवास करायचा. म्हणजे किती त्यांनी आत्म्याची कसरत चांगली केली. पुढे तो म्हणतो, प्रत्येक कमाईचा मी दशांश तुला देतो. देवाच्या राज्यामध्ये दानपात्रामध्ये दान टाकणं सुद्धा त्याला डेअरिंग लागते. हे काय सोम्यागोमेची कामं नाही ती, त्याला डेअरिंग लागते. बायबलमध्ये लिहिल्याप्रमाणे एक जोडपं, हनन्या आणि सप्पिरा, ह्यांची जमीन विकायची होती, आणि ह्यांना ते पैसे देवाच्या दानपत्रामध्ये दान करायचे होते, आणि म्हणून त्यांनी ती जमीन विकली. परंतु हातात पैसे आल्यानंतर सैतानाने त्यांना बहकवलं आणि सांगितलं, मिळालेल्या रकमेतून अर्धे पैसे मागे ठेव आणि अर्धे पैसे देवाच्या दानपत्रामध्ये दान कर.
आणि मग होतं असं की सैतानाच्या भूलथापाला बळी पडतात आणि अर्धे पैसे ते मागे ठेवतात आणि अर्धे पैसे देवाच्या दानपत्रामध्ये दान करतात. म्हणजे विचार करा, एक विश्वासणारं जोडपं सैतानाने त्यांना भडकवलं, असं होतं. आणि हा म्हणतो मी प्रत्येक कमाईचा दशांश तुला देतो, प्रत्येक कमाईचा, जी काही माझ्या हातात मिळकत येईल त्याचा दशांश तुला देतो. चांगली गोष्ट आहे. सगळी आत्मिक कसरत कशी मजबूत आहे. दान करणं ही आत्मिक कसरत आहे, प्रार्थना करणं आत्मिक कसरत आहे, बायबल वाचणं आत्मिक कसरत आहे, सुवार्ता सांगणं आत्मिक कसरत आहे, देवाच्या राज्यामध्ये आराधनालयामध्ये येऊन सेवा करणं ही आत्मिक कसरत आहे. सगळं व्यवस्थित आहे. परंतु आत्मिक कसरत तेव्हाच फळाला येणार जेव्हा तुम्ही आत्मिक पथ्यामध्ये असणार, जेव्हा तुम्ही ते पथ्य फॉलो करणार. नुसती कसरत करून नाही. 2 तास मी धावतोय 1 तारखेला आणि 1 तारखेला माझं वजन 90 किलो आहे. माझं नाही सांगतोय मी. 1 तारखेला माझं वजन 90 किलो आहे आणि धावतोय आणि मग 30 तारखेला वजन केलं 90च किलो आहे. कसं होणार? तू धावायचं काम केलं, ह्याच्यावरती काय ताबा नाही. पथ्याच्या नावाखाली 0. मग जिकडे पथ्य नाही तिकडे तुमची मेहनत काम करणार नाही, तिकडे तुमचा व्यायाम तुम्हाला पाहिजे तसं प्रतिफळ देणार नाही. आणि ह्याच्या बाबतीत तेच झालं. एवढं सगळं आत्मिक कसरत चांगली करत असताना सुद्धा त्याला हवं त्यावेळेला प्रार्थनेला उत्तर नाही आलं. उलट येशू म्हणाला की त्याच्या मागे एक माणूस उभा होता, जकातदार, ज्याला आपल्या पापी जीवनाचा पश्चाताप झाला. त्याने मान खाली केली, रडला, तो ऊर बडवलं आणि फक्त एवढंच म्हणाला, मज पाप्यावर दया कर. येशू म्हणाले याची प्रार्थना पूर्ण झाली आणि हा नीतिमान ठरून घरी गेला. मग ह्यानी एवढे उपवास केले, त्याचं काय? त्यांनी वाया घालवलं का? ते त्याचे वाया गेले का? नाही. ह्यांनी दान धर्म केलं, वाया गेले का? नाही. ह्यांनी एवढं स्वतःला राखलं, वाया गेलं का? नाही. मग त्याला हवं त्यावेळेला उत्तर का नाही आलं? त्याचं कारणच असं आहे की त्यांनी पथ्य फॉलो केले नाहीत. लोक मेहनत करायला तयार असतात, लोक मेहनत घ्यायला, आत्मिक व्यायाम करायला तयार असतात, परंतु पथ्य पाळायला कोण तयार नसतं. कोणाला नाही जमणार ते. उद्या तुम्हाला कोणी सांगू दे, आत्ताच सांगू दे, चाय नका घेऊ म्हणून. गणित जुळणार, किती दिवस मी हे करणार, किती दिवस करायचं आहे, किती दिवस पथ्य पाळायचे आहेत. मग कांदा नाही खायला सांगितलंय, हे नाही खायला सांगितलंय, मग मी खाणार तरी काय, मी पिणार तरी काय. अशा पद्धतीने गोष्टी चालू होतात आणि ह्याची गडबड झाली. हा माणूस आत्मिक कसरतीमध्ये होता, परंतु पथ्य त्यांनी फॉलो केलं नाही. पथ्य काय होतं? बायबल काय म्हणतं? स्वतःला नम्र करा. हा काय करतोय? स्वतःला उंच करतोय, देवासमोर काय करतोय? उंच करतोय. मेहनत आहे, विश्वासणारा आहे, आत्मिक कसरती आहेत, परंतु पथ्याचं काय? पथ्य काय सांगतं आपल्याला? नम्र राहा. जेवढं नम्र राहाल देव तुम्हाला उंच करेल. पथ्य काय सांगतं आपल्याला? म्हणजे देवाचं वचन काय सांगतं? कोणाचा न्याय करू नका. हा भाई डिक्लेअरच करतोय, हा पापी, तो पापी, तो पापी, माझ्या मागे उभा असणारा तो पण पापी. ह्यांनी डायरेक्ट न्याय केलं. बायबल म्हणतं की कोणाचे दोष काढू नका, हे पथ्य होतं. मग पथ्याच्या नावावरती 0. पथ्याच्या नावावरती काय होतं? 0. म्हणून त्याच्या त्यावेळेला प्रार्थनेला उत्तर आलं नाही. म्हणून असं आहे, तुम्ही येताय, मला इथे दिसताय तुम्ही खरे, परंतु घरी गेल्यानंतर, तुम्ही इकडचं सगळं वचन ऐकल्यानंतर, घरी गेल्यानंतर तुम्ही चांगली घरापासून इथपर्यंत आलात, कोण ट्रेनने आलं असेल, कोण स्वतःच्या गाडीने आलं असेल, कोण कुठलं तरी खाजगी वाहन करून आलं असेल, इथपर्यंत तुम्ही बसला आहात, ही चांगली मेहनत आहे, तुम्ही चांगली कसरत करताय, ही फळाला येणार. पण त्याच्याबरोबर पथ्य पण पाहिजेत. पथ्य काय आहे? बायबल म्हणतं घरी जाऊन निरंतर प्रार्थना कर. तुम्ही इथे दिसताय प्रार्थनेला, मला तुम्ही इथे दिसताय आम्हाला प्रार्थना करताना, परंतु घरी काय करताय ते महत्त्वाचं आहे. घरी प्रार्थना बिरताना काही नाही. 7:30 वाजले की डायरेक्ट टी व्ही चालू, मग ते सिरियल लागणार, मग सिरियलमधली लोक रडणार, तुम्ही बी रडत राहणार. का? तर ते एवढे टची होतात सिरियल बघताना. इकडे तुम्ही प्रार्थना करणारे आहात, प्रार्थनेला येताय, ही आत्मिक कसरत झाली तुमची. पण पथ्य काय झालं? घरी जाऊन पण प्रार्थना करायला पाहिजे. इकडे तुम्ही सेवा करताय, इकडे तुम्ही देवाच्या राज्यामध्ये सेवा करताय. कोण चाय वाढायची सेवा करत असेल, कोण पाणी द्यायची सेवा करत असेल, कोण एखादी तरुण मुलगी इकडे पाणी वाढायची सेवा, चाय वाढायची सेवा करत असेल, चांगली गोष्ट आहे. ही काय झाली? आत्मिक कसरत. पण घरी जेवल्यानंतर जेवणाचं ताट उचलते की नाही ते महत्त्वाचं आहे. ते तिच्यासाठी पथ्य आहे. आईला त्रास झाला, आई म्हणाली बाबा मला जेवण करायला नाही होणार, तू कर. आई नको, मोबाईल काढायला बोलेल झोमॅटोवरनं मागूया, मेहनत करायला नको. इकडे दिसतायत. कसरतीविषयी प्रॉब्लेम नाही आहे. तुम्हाला माहिती आहे आत्मिक जगामध्ये विश्वासणाऱ्यांच्या लोकांमध्ये 99.9999% लोक आत्मिक कसरत करायला मागे हटत नाही. प्रार्थनेला येणार, हात जोडायला जोडणार, आणि सुवार्ता सांगायला ती पण सांगणार, आणि मग कोणाला मदत करायची असेल ते पण करणार, कोण अडलेला नडलेला असेल तिकडे पण धावणार. सगळं काही व्यवस्थित आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. प्रॉब्लेम इकडे आहे तुम्ही पथ्य पाळता की नाही, जे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि जर ते तुम्ही पाळलं नाही तर सगळी गडबड होणार. बायबलमध्ये येशू ख्रिस्ताच्या विषयी लिहिलेलं आहे, प्रेषितांच्या कृत्यांमध्ये लिहिलेलं आहे. एक शिमोन नावाचा जादूगार होता.
जादूगिरीमध्ये अव्वल दर्जाचा तो माणूस होता. जादूगिरी एवढी चलाखीने करायचा की बघणाऱ्या लोकांना वाटायचं की हा देवाचा काहीतरी माणूस आहे, देवाची ताकद बोलतात ना ती ह्याच्याचकडे आहे असं त्याला वाटायचं. आणि मग तिकडे फिलिप्प येतो, देवाची सुवार्ता सांगतो, त्याच्याद्वारे येशूच्या शिष्याच्या द्वारे आजारी माणसं बरी होतात. आणि मग त्याला तो भारावतो, त्याला समजून जातं की मी जे करतो ती हात चलाखी आहे, परंतु येशूचा शिष्य करतो ती हात चलाखी नाही आहे, हे सरळ सरळ देवाचं सामर्थ्य आहे. हा बदलतो, हा आपली जादूगिरी सोडतो, अंधाराचं जीवन सोडतो, लोकांना फसवण्याचं सोडून टाकतो. तुम्हाला माहिती आहे हे काय झालं? आत्मिक कसरत झाली. पाप सोडलं त्यांनी, ही आत्मिक कसरत झाली. फसवण्याचं सोडलं, ही आत्मिक कसरत झाली. येशूवर विश्वास ठेवला, ही आत्मिक कसरत झाली. सगळं आलबेल होतं. त्यांनी येशूवर विश्वास ठेवला, येशूला त्यांनी प्रभू आणि तारणारा म्हणून स्वीकारलं. विश्वासाचा प्रवास चांगला चालू आहे. आता होतं असं की फिलिप्प निघून जातो आणि तिकडे दुसरे 2 शिष्य येतात येशूचे. आणि येशूचे शिष्य येतात तिकडे आणि येशूच्या शिष्यांना बघतात की विश्वासणारे आहेत पण कोणाला पवित्र आत्मा नाही मिळालाय, म्हणून ते हात ठेवतात आणि लोकांना पवित्र आत्मा मिळतो. आणि मग पवित्र आत्मा मिळतो, कोणावरती सामर्थ्य उतरतं, कोणावरती अभिषेक उतरतो, कोण अन्य भाषेमध्ये बोलत असेल, कोण सामर्थ्याच्या त्या धुंदीमध्ये असेल. हे सगळं बघून फिलिप्प, हे सगळं बघून तो जादूगार अजूनच भारावतो. त्याला अजूनच वाटतं अरे बापरे असं पण आहे, मी तर फक्त एवढंच समजायचो असं पण आहे. मग तो जातो आणि आपल्याकडे जे असेल नसेल सगळे पैसे गोळा करतो, सगळे पैसे, आणि पेत्राच्या पुढ्यात आणून ठेवतो. बोलतो हे घे पैसे आणि हे दान मला दे. काय सांगतो? हे घे पैसे आणि हे दान मला दे. तुम्हाला माहिती आहे देवाचं दान तो पैशाने विकत घेऊ पाहिलं त्याने, परंतु येशू ख्रिस्त म्हणाला जो कोणी विश्वासाने मागतो त्याला मिळेल. का तुमच्या बायबलमध्ये असं लिहिलं आहे ज्याचं पाकीट मोठं त्याला मिळेल असं लिहिलेलं आहे काय? ज्याचं पाकीट मोठं असं त्याला मिळेल असं लिहिलं आहे. जर तो सात्विक पद्धतीने राहिला असता आणि जर देवाशी तो प्रामाणिक राहिला असता तर कदाचित देवाने त्याला दान दिलं असतं, कदाचित देवाने त्याला सामर्थ्य दिलं असतं. परंतु तो पैशाने देवाचं दान विकत घेऊ पाहिला. त्याला त्याच्या इमोशन्सवरती कंट्रोल नाही. होता विश्वासणारा पण मी काय करतोय. तुम्हाला माहिती आहे त्याने दान केले नव्हते, पैसे दान करायला तो आला नव्हता, त्याने असेच ठेवलेले, एफडी करून ठेवली असेल असं समजा, किंवा त्यांनी काहीतरी साठवून ठेवले असतील. पण दान विकत घ्यायच्या टायमाला बरोबर पैसे आले बाहेर आणि मग म्हणाला हे घे. देवाचं कार्य पुढे जावं म्हणून तो दान द्यायला नाही गेलेला, तर मला हे दान पाहिजे, सामर्थ्याचं दान पाहिजे, पवित्र आत्म्याचं दान पाहिजे, हे मला दे. म्हणजे विश्वासणारा असून सुद्धा भावनांवरती कंट्रोल नाही आणि म्हणूनच त्याचं गाडं फसलं आणि पेत्र भडकला. पेत्र म्हणाला तू जा, तुझ्या पैशाचं तुझ्याबरोबर नाश होऊन जावत. देवाचं दान तू पैशाने विकत घेऊ पाहिलंस, देवाच्या दृष्टीला तुझं अंतःकरण नीट नाही, जा पहिला जाऊन पश्चाताप कर, बघ देव तुला क्षमा करतो का. तो भडकला. म्हणजे विचार करा, आत्मिक मेहनत घ्यायला त्यांनी पाप सोडलं, ही आत्मिक मेहनत होती त्याची. त्यांनी येशूवर विश्वास ठेवला, ही चांगली आत्मिक मेहनत होती. परंतु इमोशन्सवर कंट्रोल नाही, लोकांचे इमोशन्सवर कंट्रोल नसतं आणि मग गडबड करून बसतात. की त्याला असं वाटलं की पैसे घेऊन देवाचं काम झालं असतं. तुम्ही इकडे उद्या लाईन लावाल, पैशाचं पाकिट द्याल आणि म्हणाल ब्रदर रविवारपासून तुम्ही येऊ नका, आम्हाला माईक द्या, आम्ही बोलतो. पण हे काम माणसाचं नाही आहे, हे काम पैशाचं नाही, हे काम सरळ सरळ आणि शुद्ध परमेश्वराचं, त्याच्या ज्ञानाचं आणि त्याच्या दानाचं काम आहे. मग अशा पद्धतीने तुम्ही जर मेहनत घेताय, तुम्ही इकडे प्रार्थनेला येताय खरे, परंतु घरामध्ये वागताना तुम्ही कसे वागताय, ते पथ्य तुम्ही नीट पाळताय का, ते महत्त्वाचं आहे. इकडे तुम्ही गाणी गाताय, इकडे तुम्ही गाणं बोलताय, प्रार्थना करताना दिसताय, 15 मिनिटाची 20 मिनिटाची अर्ध्या तासाची प्रार्थना असते, परंतु रोज घरामध्ये अर्धा तास तुम्ही प्रार्थना करताय की नाही ते महत्त्वाचं आहे. नाहीतर तुम्ही इकडे येऊन तेच सांगाल की ब्रदर आम्ही तर रोज प्रार्थनेला येतो, दर रविवारी प्रार्थनेला असतो, परंतु आमच्या जीवनात साक्ष नाही. पहिलं बघा तुमचा आत्मिक डाएट तुम्ही बरोबर फॉलो करताय का, आत्मिक गोष्टी तुम्ही बरोबर त्याला आत्मसात करताय का. जर करत असाल तर ते फार महत्त्वाचं आहे. बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे ती कनानी स्त्री जिच्याविषयी बायबल तिच्या विश्वासाची येशू प्रशंसा करतो, या स्त्रीच्या मुलीला अशुद्ध आत्मा लागलेला होता. ही येशूकडे येते आणि येशूला सांगते प्रभूजी माझ्या मुलीला बरं करा. येशू म्हणतो की बघ घरात इस्रायलातील घराण्यातील हरवलेल्या मेंढरांखेरीज मला अजून कोणाकडे पाठवलं नाही आहे. येशू तिला देवाची योजना सांगतो, तिला काही कळत नाही कारण ती अन्य जातीमधून आलेली होती. येशू पुढे जातो, परत ही मागणं जाते, मोठ्याने ओरडते, एवढी मोठ्याने ओरडते की येशूचे शिष्य सांगतात प्रभूजी हिला घालवून द्या. तेव्हा येशू तिला समजेल या भाषेत सांगतो की बघ घरच्या मुलांना द्यायची भाकर घरच्या कुत्र्यांना घालणे ठीक नव्हे. बस एवढं सांगतो तो. बायबलमध्ये लिहिलं आहे ती तशीच स्तब्ध राहते आणि येशूला म्हणते तुम्ही बरोबर बोललात, तुम्ही जे बोलताय ते योग्य बोलताय, तरी पण घरचा धनी जेव्हा खायला बसतो आणि चुरचार खाली पडतो तेव्हा कुत्रे खायला जातात, तेव्हा कुत्र्याला हाकलवत नाही, त्या अधिकाराखाली मला द्या. तेव्हा येशू तिचा विश्वास बघून अवाक राहतो आणि म्हणतो बाई तुझा विश्वास मोठा, जा तुझी मुलगी बरी झाली आहे, आणि ती मुलगी बरी होते.
ऐकायला फार सोपं गेलं आपल्याला, ऐकायला फार सोपं गेलं आपल्याला. येशू म्हणाला घरच्या मुलांना द्यायची भाकर घरच्यांना कुत्र्यांना घालणे ठीक नव्हे. आत्ताचा माणूस असताना, आत्ताचा, माझ्याकडे लिहून घ्या, वाद घातला असता त्याने तिकडे. तुला काही समजतं की नाही, दयामाया आहे की नाही, मी एवढ्या लांबून आली आहे, तू काय भेटे ना, तू काय काम करे ना, तुला काय समजतंय की नाही, असं. पण ती कशी होती स्तब्ध. तिने तिच्या इमोशन्सवरती कंट्रोल ठेवला, वाहत गेली नाही. तर उलट पक्षी तिने तिचा विश्वास राखून ठेवला. आणि जेव्हा आपण आपल्या प्रार्थनेला उत्तर येताना बघत नाही, कित्येक लोक विश्वासापासून हटतात. का? माझी प्रार्थना पूर्ण झाली नाही, मी मागितलं आणि देवाने दिलं नाही. देव म्हणजे काय तुमच्या गल्लीतला वाण्या नाही आहे की लिस्ट घेऊन गेले 1 किलो साखर, पाव किलो चाय पावडर आणि अद्रक लसण दे आणि तो धडाधड काढून देणार. तो बोलणार तुझ्या विश्वासाचा झोळा केवढा मोठा आहे. कारण जैसा तेरा विश्वास है वैसा तेरी हो जाए, हे परमेश्वराचं समीकरण आहे. ती थांबली, ती स्तब्ध राहिली आणि तिने सांगितलं तुम्ही ठीक बोललात. आत्ताचा माणूस होता, तू काय बोललास असं बोलला असता. अरे तू काय बोललास, तुला काय समजते की नाही. अरे तो येशू आहे, तो देवाचा पुत्र आहे, तो तुमचा आणि माझा निर्माण करता परमेश्वर आहे. सैतान सगळं कसं एकदम हे करून ठेवलेलं आहे, फास्ट फॉरवर्ड करून ठेवलेलं आहे. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये स्कीम होती 30 मिनिट्स नाही तो पिझ्झा फ्री. ते काय पिझ्झा हटची काहीतरी असेल ती पिझ्झा फ्री. त्याच्यानंतर आता हल्ली काय आलेलं आहे, 10 मिनिटामध्ये तुमच्या घरी ते काय वस्तू मागवली की 10 मिनिटात येणार. अजून 2-4 वर्ष थांबा, 5 मिनिटामध्ये येणार. अजून 2-4 वर्ष थांबलात तर 1 मिनिटात येणार. आणि अजून 15-20 वर्ष थांबलात की ते जुन्या सिरियलमध्ये असे डोळे बंद करायचे की लगेच हातात यायचं, तसं पण होणार. हा, एवढं सैतानाने फास्ट फॉरवर्ड करून ठेवलेलं आहे. म्हणून लोकांना असं वाटतं मी येशूकडे आलो ना की काम व्हायलाच पाहिजे. होणार ते इमिजिएटली पण होणार, पण तुझा तेवढा विश्वास पाहिजे. तुझी कसरत आहे, तुझं पथ्य आहे का, ते पण महत्त्वाचं आहे. म्हणून देवाच्या राज्यामध्ये जेवढं तुम्हाला आत्मिक कसरत करताय तेवढेच तुम्हाला आत्मिक पथ्य पाळली पाहिजेत. तुमच्यासाठी काय आहे ते तुम्ही पहा. अजूनही तुमच्या तोंडातून नकळत शिव्या येत आहेत का? अजूनही तुम्ही निंदा करताय का? कोणाची मदत करावी म्हणून तुम्ही विचारपूस करताय की तुम्हाला चगळायला विषय पाहिजे म्हणून तुम्ही विचारपूस करताय? हे फार महत्त्वाचं आहे. पथ्य कसरतीमध्ये तुम्ही मागे नाही आहे, कसरतीमध्ये तुम्ही एकदम पुढे आहे, 100% आहे तुमचे. फक्त पथ्यामध्ये गडबड आहे. पथ्य आपल्याला पाळायला पाहिजे. घरी प्रार्थना करायला पाहिजे. ते बघायला मी नाही येणार, आमच्या इकडचे भाऊ बहीण तिकडे बघायला येणार नाही की तुम्ही घरी प्रार्थना करता की नाही करत. पण तुम्ही जेव्हा प्रश्न सांगायला याल, तुम्ही जेव्हा समस्या सांगायला याल, तेव्हा इमिजिएटली पवित्र आत्मा सांगणार हा लबाड माणूस आहे, हा घरी प्रार्थना करत नाही. देवाला चांगलं माहिती आहे घरी तुम्ही प्रार्थना करता की नाही करत, बायबल वाचता की नाही वाचत. इकडे जसं राहता तसं तुम्ही घरी वातावरण ठेवता का? इकडे आदमीने वागत असाल, इकडे प्रेमाने राहत असाल, म्हणजे ते बोलतात ना असं साखर विरघळल्यासारखं आपण बोलतो, शुगर कोटेड. आणि घरी गेल्यावर आई फक्त बोलली झाडू मार, तुला मी बसलेली आवडतच नाही, बरोबर, तुला मी बसलेली आवडतच नाही, तू मारायचीस ना. देव बघायला आहे, आपण काय बघायला नाही आहे. परंतु ध्यानात घ्या, आत्मिक कसरतमध्ये तुम्ही अव्वल आहात. तुम्हाला पथ्य पाळायचे आहेत. पथ्य म्हणजे काय? देवाची वचनं. पथ्य म्हणजे विशिष्ट प्रकार खाणे, विशिष्ट प्रकार न खाणे. मग तुमचं ज्या पद्धतीने जेव्हा तुम्ही बायबल वाचाल, पवित्र आत्मा त्याच वेळेला तुम्हाला सांगतो हे तुला मानायचं आहे. जेव्हा वचनं ऐकता, वचनं वाचता किंवा वचनं तुमच्या समोर येतात, त्याच वेळेला पवित्र आत्मा तुम्हाला सांगतो, त्याच वेळेला ऑन दी स्पॉट. कारण बायबलमध्ये लिहिलं आहे देवाचं वचन हा आरसा आहे. आरशासमोर गेल्यानंतर हळूहळू चेहरा दिसत नाही आपला, परंतु लगेच चेहरा दिसतो. त्याप्रमाणे वचन ऐकल्यानंतर लगेच आपल्याला आपलं प्रतिबिंब, आपलं आयुष्य दिसतं. आणि म्हणून त्या अनुषंगाने आपल्याला काम करायचं आहे. जसं देव आपल्याला सांगेल, वचनं शिकवेल, आपल्याला ती पाळायची आहेत, आत्मसात करायचे आहे. हेच आपलं पथ्य आहे. ते वेगळा डायटिशियन नाही येणार तुम्हाला डायटिशियन लिहायला. ते तुम्हाला तुमच्याकडे बायबल दिलेलं आहे. तुमचं बायबल आमचं बायबल सेमच आहे. ते तिकडून बायबल सोसायटी ऑफ इंडिया तेच छापतं आणि सगळ्यांकडे सेम आहे, बाकी काही वेगळं नाही आहे. म्हणून ही वचनं म्हणजे हे पथ्य आपल्याला योग्यरित्या पाळून आपल्याला आत्मिक कसरतीचं योग्य फळ मिळावं अशी आपण प्रार्थना करू. हालेलुया, हालेलुया. आणि आता प्रार्थना करण्याची वेळ आहे. प्रभू येशू म्हणाला, माझ्या नावाने तुम्ही पित्याजवळ जे काही मागाल ते तुम्हाला परमेश्वराच्या गौरवाकरिता देण्यात येईल. होय, त्याचं वचन हेच सत्य आहे. त्याचं वचन तो पूर्ण करणं जाणतो. तो आपल्या वचनांना पूर्ण करण्याचं सामर्थ्य बाळगतो. म्हणून त्याच्या वचनावर, त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून आपण सर्व मिळून प्रार्थना करत आहोत. म्हणून तुमच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर आपल्या छातीवर हात ठेवा. तुमच्या जीवनातील आणि शरीरातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला नष्ट होत. तुमच्या जीवनातील बंधनं आणि श्राप प्रभू येशूने वाहिलेल्या
त्याच्या पवित्र रक्ताद्वारे या क्षणाला तुटून जाऊन तुमच्या जीवनातील समस्या आणि सैतानाचा भयावह अंधार प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिव्य आणि पवित्र प्रकाशामध्ये पूर्णपणे नष्ट होत तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर प्रभू येशू ख्रिस्ताचे महान आशीर्वाद येऊ. आमेन. you